संताचे संगती मनोमार्ग गती आकळा श्रीपदी निबंधी हरिमुखी मना पुण्याचे गणना कोण करी रामकृष्ण वाचा बाबा हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम हरिमुखी मना पुण्याची गणना कोण करी एक त्रिनाम साधिती साधर द्वैताचे बंधन न बांधिले हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी नामामृत गोडी वैष्णवाला दली योगी असा दली जीवन कळा हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला बुद्धवला धला कृष्ण गाथा हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी विठ्ठल चरणावर ठेवून माता साष्टदंड वदू श्री बंधू सारदा जी चतुर्णाजी
सिद्धी भाव सुद्धा तिच्या जन्मदंड बदल आता बंधू ब्राह्मणांचे पुण्य पावन प्रसन्न होई सुरदे जन आम्हाला बंद होत आता बंधू साधू सज्जन रात्र दिवस हरीचे धाम विठ्ठल नाम उच्चारण तया जन्मदंड बदल आता नवरंग भूमी कीर्तन लोकाटाळ मृंग श्रोते दिकात यमा जन्मदंड बदल शनी करून सकळा विग्रहा बोले बोबडिया बोला आदि ज्ञान म्हणून फुलिया बाळा चाल विसबळ नामा म्हणे विठ्ठल विठ्ठल प्रकाशो म्हणी वरतिदासो अवधारी जय जय विश्वदेवता परिषदे अन्नवरतनंदी वरिषदीय विषय व्याळवटे ददली अनुटे ताटे ते तुझे गुरु कृपा दृष्टी नक्कीश्वय आता हृदय आपले चौफाडून आपले वरी वेशो पावले सद्गुरुजी वसुदेव सुतम देवं कं सुदानुरवरणं देवकी परमानंद कृष्ण वंदे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेवा संताची संगती मनोमार्गगती आकळावा श्रीपती एनेपंती हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पांडुरंगा करू प्रथम करू प्रथम
संताची संगती मार्गवती आकळावा श्रीपती येणे बंधे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना पूर्ण करूया. प्रस्तुत प्रसंगी प्रत्यक्षरी सेवेसाठी घेतलेल्या अभंग साधकांचे महताब संत शिरोमणी ज्ञानीयांचे राजे ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठ या ग्रंथातील 6 चरणाचा उत्कृष्ट असा नामाचं महात्म्य सांगणारा अभंग आहे. विठ्ठल अभंग एकदम साधा सोपा आणि सरळ अभंग बहुतेकांच्या सर्वांच्या परिचयाचा पाठांतरातील कानपाठ तोंडपाठ मोबाईलमध्ये गाठ्यामध्ये सुंदर 6 चरणाचा अभंग आहे. इकडे लक्ष द्या. अभंगाचं पहिले चरण असेल संताची संगती मनोमार्गगती. संताच्या संगतीमध्ये मनाच्या मार्गाची गती जर वळवली तर फायदा काय? आकळावा श्रीपती भगवान परमात्म्याला आकळण्याचा एवढाच एक पंथ आहे. त्या संताच्या संगतीमध्ये मनाच्या मार्गाची गती वळवायची. का हो? देव आकळायचं असेल तर काय करावं लागतं? म्हणजे त्या देवाचं नामस्मरण घ्यावं लागतं. पण कसं? भावानं घेतलं पाहिजे. कोणतं? रामकृष्ण वाचा लाभ हा जीवाचा. या जीवाचा या वाचेने रामकृष्ण हे नाम घेतलं तर होतं काय? घेतलं कोणी? म्हणजे भगवान शिवानं आत्म्याच्या पलीकडे घेतलं. आत्मा जो शिवाचा राम आता जर घेतलं तर फायदा काय? म्हटलं एक तत्वानं जर घेतलं साधनामध्ये जर साधन केलं तर नामस्मरण घेण्याला द्वैताची बाधा होत नाही. द्वैताचे बंधन न बांधिले नावलीत नेलं तर त्या नामाला अमृत म्हटलं. त्याची गुढी कोणाला लागेल? नाम अमृता गुढी वैष्णवाला घरी कुणाला? वैष्णवाला. वैष्णव कोणी सांगेल मी तुम्हाला? योग या सागरी जीवन कळा. घेतलं कोणी? सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला. अरे प्रल्हाद आला उद्धवाने घेतलं. उद्धवाला धला कृष्ण दाता. हे नाम फार अवघड असेल. माऊली केलं नाही ना. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ. एकदम सुलभ आहे, एकदम सोपं आहे. पण उत्तर आता फार गमतीच आहे. सर्वत्र दुर्लभ विरळाजाने. सर्वत्र आहे, सर्वांनाच माहिती पण सगळे घेत नाही. इतरांना ते दुर्लभ आहे. विरळगतच ते नाव घेऊ शकतात. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना पूर्ण करी विठ्ठल. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा देणं गरजेचे. सर्वांना सुदे साराभात प्रमाणे हे विषयाला नाम सप्ताह मोठ्या प्रेमानं आनंदाने संपन्नाने साजरा तर गेले कित्येक दिवसापासून आपला अविरतपणे चालू असलेला आपला हा नाम सप्ताह सद्गुरू परमपूज्य गंगागिरीजी महाराज ब्रह्मलीन नारायणगिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेला आपला हा नाम सप्ताह. त्याचबरोबर मठाधिपती महंत परमपूज्य रामगिरीजी महाराज, त्याचबरोबर हरिभक्तपानंद रघुनाथ महाराज खटाणे, त्याचबरोबर आमचे मारुती महाराज यांच्या कुशल अशा मार्गदर्शन आपल्याला 7ही दिवस काला होईपर्यंत लाभलेली आदरणीय वंदनीय पूजनीय सगळ्यांचे सुपरिचित असणारे परिसराचं वैभव आणि भूषण असणारे महाराष्ट्रामध्ये संगीत रत्न संगीत अलंकार गायन कोकिळ आमचे वैभव महाराज वेलगाडेकर ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना मनापासून धन्यवाद देतो. या बाजूला असणारे मृदुंगाची मागणी तालमणी शिन्नर तालुक्याचं वैभव आणि भूषण असणारे आमचे दीपक महाराज खराड तेही 7ही दिवस आपल्याला वाजवला आहे मृदुंगाच्या रूपाने. काही नाही त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. त्याचबरोबर आमचे आदरणीय रवी महाराज गाठपूर श्रीपती असं माझं डोकं लहान मेंदूला नातं ध्यानात राहते. आमचे रवी महाराज आहे त्याचं आता ज्यांनी चाल गायली असे आमची निखिल महाराज नाही का ज्यांच्यामुळे येण्याचा योग आला असे आमचे आहे नाही का त्यांच्या माध्यमातून आणि तुम्ही सगळ्यांचीच नावं मला माहिती असं गृहीत धरतो. विनेकरी बाबापासून तिकडं आजी महाराजांपर्यंत गुरु सोपदा एकदम सुंदर आहे असं वाटतं जाताना घेऊन जावं. पण काय करावं घरचे राग होतील त्याच्यामुळे काही येत नाही. आपल्याला काला व्हायचा आहे
तर सुंदर संशिष्टीमेवरून एवढा पाऊस चालू आहे नाही का, तरी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. सुंदर असं वातावरण संशिष्टीने 2 वेळ गाठ पडली आपली, काही हरकत नाही. तरी माझा सौंदर्य 2-3 वेळेस पडली का. त्यांनाही धन्यवाद देतो. त्यापेक्षा आज विशेष धन्यवाद असा देतो, त्याच्या पावसाची तुम्ही आतुरतेनं वाट बघत होती नाही का. तो आज पाऊस वरून राजानं बरसात केली म्हणजे आमचा पायगुण चांगला आहे असं म्हणावं लागलं. वरून राजाने आज आगमन केलं, त्या वरून राजालाही धन्यवाद देतो. तुम्ही सगळे आले, या ठिकाणी जेवढे आले त्या सगळ्यांना धन्यवाद देतो. जे घरी बसल्या बसल्या ऐकत असेल त्याहीपेक्षा त्यांना धन्यवाद देतो. आज पहिला दिवस आहे. कीर्तन जर म्हटलं तर बरीच जमवाजमवी असते नाही का. त्यातली त्यात पावसाच्या आवाजामध्ये माझा आवाज तुमच्यापर्यंत किती पोहोचेल ही मला काही माहीत नाही, पण समजावण्याचा प्रयत्न करतो. फक्त कीर्तनाकडे लक्ष द्या, अभंगाकडे शब्द सांगण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक शब्दात तुमच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न करतो. फक्त कीर्तनामध्ये लक्ष द्या. विठ्ठल दंड असा आहे की मला वाटतं नाम सप्त्याला जर सुरुवात केली तर सकळ मंगळ पहिल्यांदा तसं किती लिखित नाही, पण पहिल्यांदा असेल तर नामपर संतपर घ्यावं, तीर्थपर घ्यावं, देवाचं वर्णन करावं. 6व्या दिवशी करुणा मागावी, 7व्या दिवशी देवाकडे मागून घ्यावं आणि 8व्या दिवशी देवाचं चरित्राचं वर्णन करावं. हा एक वारकरी संप्रदायाचा दंडक आहे, विधी लिखित नाही का. हे दंडक असल्या कारणानं आज पहिला दिवस असल्यामुळे नामाचं महात्म्य आपल्याला कळावं या हेतून, या अपेक्षेने आजचा घेतलेला अभंग सगळ्यांच्या परिचयाचा आहे. आज ज्याचा अभंग परिचयाचा नसल तो वारकरीच असल, मला वाटतं याची गॅरंटी नसल नाही का. आजचा जो अभंग आहे तो संपूर्ण वारकऱ्याची जी संध्या आहे त्या संध्यातला अभंग आहे. पण माऊली ज्ञानोबरायाचं जीवन चरित्र सर्वांना सोडे. माऊली ज्ञानोबरायाने नाना प्रकारची ग्रंथ निर्माण केली, पण सगळीच काही प्रचिती मला वाटतं असं नाही. आपल्याला काही माहिती आहे, काही माहिती नाही. 17 ते 18 ग्रंथ माऊली ज्ञानोबरायाने केली, पण आपल्याला काय माहिती का अमृतानुभव, चांगदेव 65, ज्ञानेश्वरी, हरिपाठ, पंचकर्म, गीता वगैरे असे दुर्मिळ ग्रंथ. थोडीशी माहिती आहे, संपूर्णच ग्रंथ आपल्याला काही माहिती असं मात्र नाही. पण माऊली ज्ञानोबरायाच्या जीवन चरित्रामध्ये हा ग्रंथ करण्याचा मानस, हरिपाठ ग्रंथ करण्याची भूमिका जगताच्या पाठीवर आगळ्यांनी घेतली का. माऊली ज्ञानोबरायाने पहिला ग्रंथ केला अमृतानुभव. अमृतानुभव हा ग्रंथ केला, तसा विचार केला तर फक्त जीवनमुक्तासाठी. कोणासाठी केला? जीवनमुक्तासाठी. शंका विचारतो, सगळ्यांनाच मुक्त व्हायचंय का? सगळ्यांनाच मुक्त व्हायचं का? माणसं म्हणतात एकदा मुलाचं लग्न झालं कमी, तुला चव घाली उचलल्याशिवाय तू कधी मुक्त होणार नाही का. मला काय त्याच्यात जास्त बोलायचं नाही. पावसाच्या आवाजात किती आवाज करेल याची काही गॅरंटी नाही, पण ऐका. नंतर विचार केला सगळ्यांना मुक्त व्हायचं नाही, मग माऊली ज्ञानोबरायाने ग्रंथ केला, त्याचं नाव चांगदेव 65. हा ग्रंथ केला चांगदेवाकरता. चांगदेव महाराज योगी होते. सगळ्यांना योग साधना साधवायची असं नाही का. योगायोग आहे, बऱ्याच जणांची काळाकाळी आहे. पुन्हा ग्रंथ बदलला
मग त्या ग्रंथाचा ईश्वरी ज्ञानाचा आगार असणारा ग्रंथ केला, त्याचं नाव ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी ग्रंथ केला. पण मला एक सांगा, आपल्याकडे ज्ञानेश्वरी पाय नाही आहे ना, आता चालू आहे ना. हो, किती लोक बसली? 25 काय, बरोबर आहे ना. तुम्ही 25 लोकांमध्ये थोडीशी चौकशी करायची, तर पुढच्या 2 लाईनी 4-5 जण जर सोडली तर पाठीमागचे असं बोट फिरवत असतात नाही का. त्यातून जर बालकांनी मुलं असतात तर अजून मजा पारायला नाही का. ती अशी बोट फिरवत असतात. शेजाऱ्याने जर धक्का लावला ना कुठं दे तर तो मला माहिती मला माहिती काय चाललं त्यांनाच माहिती असतं. समोरच्या पान उलटलं हे उलटतात. इकडून तिकडून रवी बाबा जर ओळ सापडली, शब्द जर सापडला तर असा एखादा शब्द येतो किशोर बाबा का मुखातून उच्चारता समोरचा माणूस पान ओलांडून निघून जातो. कधी कधी घडतं असं ना. शब्द जर उच्चारणं ज्ञानेश्वरीचं अवघड आहे. ज्ञानेश्वरी कळणं एवढी काही सोपी नाही. ज्ञानेश्वरी कळण्यासाठी पुरुष पाहिजे ज्ञानीच. सगळीच माणसं ज्ञानी आहे असं नाही. पुन्हा विचार केला, अरे सगळ्यांना मुक्त नाही व्हायचं, सगळे योगी नाहीये, सगळे ज्ञानी नाहीये, आणि सगळ्यात खाली आले माझ्या सर्वसामान्य जनजीवाचा उद्धार व्हावं यासाठी माऊली ज्ञानोबराने ग्रंथ केला, त्याचं नाव हरिपाठ. जसं बघा ना, एखाद्या बापाला 4 मुलं असावी, बाप जर बाजारला गेला तर एक मुलगा 10वीला आहे, एक मुलगा 5वीला आहे, एक मुलगा 1लीला आहे, आणि एक मुलगा घरीच गोट्या कवड्या खेळतं. तर बाजारवरून येताना 4ही मुलांना वस्तू आणणं गरजेचं असतं. पण तो बाप 4ही मुलांना एकच वस्तू आणतो का वेगळी वेगळी? बोलणं कळतं का? एकच नाही आणत, वेगळी वेगळी आणतो. जे जाऊन गेला जाताना त्याला 21 अपेक्षित संच वगैरे काहीतरी असं पुस्तक आणावं लागतं. आणि जर ते लहानसाठी आणलं तर घरी लहान आल्या 2-3 पानं वाचून काढली नाही का. जसं याच्यासाठी ते योग्य नाही कळालं, ते वाचून काढेल म्हटलं काढूनच घेऊ नाही का. जे 5वीला आहे त्याच्यासाठी मला वाटतं काहीतरी वही आणला पाहिजे, पेन आणला पाहिजे. जे 1लीला आहे त्याच्यासाठी काहीतरी पेन्सिल आणली पाहिजे. जे घरी आहे त्याच्यासाठी खाऊ आणला पाहिजे. बरोबर ना. जसं त्या मुलांचा अधिकार बापाला ओळखू येतो ना, तसं संत महात्मे जगताकडे बघितलं, हे बुडतंय रसातळाला चाललंय, त्या सामान्य जीवाचा उद्धार व्हावा ना, म्हणून सांगितलं हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना. उपदेश केला. काय केलाय? उपदेश केला. मी एक विचारतो तुम्हाला रवी बाबा, हल्लीच्या काळामध्ये खरं सांगा, उपदेश करणारी संख्या आता कमी झाली का जास्त झाली? उपदेश करणारे कमी झाले का? मोकार मांडाळ चिका भरपूर झाली नाही का? अजून विचारतो मी तुम्हाला, बरं उपदेश हा लहान्याला मोठ्याला करावं का मोठ्याला लहान्याला करावा? बोला बोला बोला. मोठ्यानं लहान्याला करावं का लहान्याला मोठ्याला करावा? मोठ्यानं लहान्याला करावं. तंबाखू खाऊ नाही, मोठ्यानं लहान्याला सांगावं बिडी पिऊ नाही, आणि त्यानं पेलं तर उपदेश हा शक्यतो वयावर नसतो. महाराज म्हणतात अधिकारात अधिकार
करू उपदेश आणि अधिकार तैसा दावी येला मार्ग. एखादा माणूस बसला आणि त्यानं जर विचारलं म्हटले का हो इथून मी पलीकडच्या तेरडे चांदवडला किती वेळात जाईल असं जर विचारलं एखाद्यानं तर ज्याला विचारतो काहीच न बोलता पुढे निघून गेला. ज्याला विचारलं त्याला राग आला म्हटले किती मूर्ख माणूस आहे, मी काय विचारतो याला कळालं नाही. शेवटी त्याच्याकडे लक्ष न देता ज्यानं विचारलं ना तो असा हात जमिनीला टेकवला उभा राहिला ना हातामध्ये काठी हातात घेतली आणि एक पाऊल उचलून 1.5 मिनिटानं वलगडून टाकला. पुन्हा दुसरा उचलला 3 मिनिटानं वलगडून टाकला. मग त्याला माग वळून पाहिलं म्हटले बाबा अशा चालीनं जर तुम्ही चालत गेला तर सप्ताह संपेपर्यंत पोहोचाल नाही का. म्हणून कळालं का त्याची चालण्याची गती जोपर्यंत आपल्याला माहिती होत नाही तोपर्यंत त्याला भूमिका मांडण्यात काही मजा नाही. मग अधिकार सुद्धा त्याचा ओळखायचा असेल तर त्याच्या कर्तृत्वावर त्याच पद्धतीने उपदेश केला पाहिजे. त्याला 1.5 पाय कळण उचलत नाही, त्याला पोत्याला पाठ लावायला सांगण्यात मजा नाही, त्याला मराठी समजत नाही, त्याला इंग्लिश सांगून कळणार नाही. विठ्ठल थोडं सांभाळून घ्या, मला एवढा ताल नाही. लक्ष द्या. उपदेश हा फार भूमिका माऊलीत ज्ञानाने उपदेश केला बरोबर आहे. उपदेश कुणी करावं कसं करावं कुणाला करावं हे बहुसागरातून धरून जायचं असेल तर देवाच्या नामस्मरणाशिवाय पर्याय नाही. हे ध्यानात ठेवा. नामस्मरणाच्या बळावर मोठमोठे दुराचारी मोठमोठ्या पापी लोकांचा सुद्धा मला वाटतं उद्धार झाला. महाराज म्हणतात नाम चांगले चांगले माझे कंठी रागवले आणि कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा देवाच्या नामस्मरणानं जळतील पापे. किती दिवसाचे जन्मांतरीचे. देवाच्या नामस्मरणामध्ये ताकद आहे. मग देवाच्या नामस्मरणात ही ताकद आहे. माऊलीत ज्ञानोबाने विचार केला या जड जीवांचा उद्धार करायचा असेल त्यांना काहीतरी उपदेश केला पाहिजे. मग देवाच्या नामाची भूमिका पटवून देताना माऊलीत ज्ञानोबाने उपदेश केला. पण उपदेश करत असताना नामाचं महात्म्य सांगण्याचा प्रयत्न केला. मग एकानं सांगितलं म्हटलं अरे देवाच्या नामस्मरणानं पुन्हा एका दुराचारी लोकांचा उद्धार झाला. नामस्मरणाच्या पापी लोकांचा उद्धार झाला. नामस्मरण घेतल्यावर मोठमोठे पापाचे डोंगर सुद्धा जळून जातात. एकानं विचारलं म्हटले महाराज का हो मोठे पापाचे डोंगर जर देवाच्या नामस्मरणानं जळतात दुराचारी आणि पापी लोकांचा उद्धार जर देवाच्या नामस्मरणानं होत असेल तर ते नाम फार अवघड असेल. माऊलीत ज्ञानोबाने सांगितलं नाही ना बाबा ते नाम एकदम सोपं आहे. अभंगाचं शेवटचं चरण. विठ्ठल 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 विठ्ठल
माऊली ज्ञानोबा म्हणतात याला बोळात धरणं म्हणतात. बारीक असल्यामुळे मी पूर्ण अवघड जाते ना. ऐका काय सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला म्हणजे विरळगत कोणचे ते नाम जरी सोपे ते विरळगतच घेऊ शकतात. सगळे घेत नाही. ठराविक लोक इथं आले तेच देवाचं नाव घेतात. मग ते विरळगत कोण करतो माऊली ज्ञानोबा सांगतात सत्वर. सत्वर म्हणजे लहानपणीच उच्चार प्रल्हादी बिंबला शब्द वापरला. ते नामोच्चार प्रल्हादावर बिंबलं. सत्वर म्हणजे लहानपणी. पण तसा विचार केला तर प्रल्हादावर हे नामोच्चार बिंबलं कधी माहितीये का? प्रल्हाद जन्माला येण्याच्या अगोदर पासून प्रल्हादावर ते नामोच्चार बिंबल्यामुळं जन्माला आल्यापासून प्रल्हाद देवाचं नामस्मरण घेत होता. ऐका युग झाली चार. त्रेतायुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलियुग. पण पहिल्या त्रेतायुगामध्ये म्हणजे तुकोबऱ्याचा पहिला अवतार हा प्रल्हादाचा आहे नाही का? हिरण्यकश्यपचा मुलगा आहे. हिरण्यकश्यपाला मुलं होती लाद आल्हाद उल्हाद प्रल्हाद. आणि पूर्वी पद्धत होती सारखी नावं ठेवण्याची माणसाची एक पद्धत होती. पूर्वी काय ठेवायचे सुनील अनिल पुढं गेलं तर काहीतरी पद्धत असते नाही का? जनेश्वर रामेश्वर अशी नावं ठेवायची. आम्ही सुद्धा तिघं भाऊ. माझं नाव निलेश, 2 नंबरचा उमेश आणि 3 नंबरचा रमेश. म्हणजे ते काय हिरण्यकश्यप फोन नव्हता त्याला असं काही नाही. एक पद्धत आहे माणसाची नाही का? सारखी नावं ठेवण्याची पद्धत असते ना. मग ऐका प्रल्हादी बिंबला. प्रल्हाद शब्द का वापरला? बिंबला शब्द का वापरला? उदाहरण सांगतो. विठ्ठल विठ्ठल इकडे लक्ष द्या. हिरण्यकश्यपूने आसुरी विद्या शिकवण्यासाठी शंडानी अमर्क नावाचे 2 असुर ठेवले. इकडे लक्ष द्या. असुर 2 असुर ठेवले ते म्हणजे वाईट वळण लागावं आपल्या राज्यामध्ये. कारण हिरण्यकश्यपू असा होता का देवाचं नाव स्वतःच्या राज्यात घेऊ देत नव्हता. हिरण्यकश्यपूचे हे देवाचं नाव घेऊ देत नव्हते. रावण हिरण्यकश्यप आणि कैकेयी हे 3 नाव अशी यांनी परमार्थ केला नाही. रावण हिरण्यकश्यपू कैकेयीने परमार्थ केला नाही. रावण हिरण्यकश्यपू कैकेयी परमार्थ करती नाही. रावण हिरण्यकश्यप आणि कैकेयी या भानगडीत पडती नाही. मला वाटतं माझं बोलणं तुम्हाला काही कळत ही लोक या भानगडीत पडती नाही. ते नाव नंतर सांगतो. देवाचं नाव घेऊ द्यायचं नाही. पण हिरण्यकश्यप शंडाने अमर्क नावाचे 2 असुर ठेवले ते असुर विद्या शिकवायला म्हणजे मुलाला वाईट वळण लागावं यासाठी पूर्वीचे बाप मास्तर ठेवीत होते. वाईट वळण लागावं म्हणून पूर्वी बाप मास्तर ठेवीत होता आणि आताही बाप मास्तर ठेवितो शिकवायला. पण पूर्वीचे बाप वाईट शिकवायला ठेवत होते. पोरं वाईट शिकत नव्हते. आता पूर्वीचे बाप चांगलं शिकवायला ठेवतात तरी पोरं चांगली शिकती नाही. परंपरा तीच आहे. फक्त शिक्षणात बदल झाला नाही का? पूर्वी वाईट शिकवायचे आणि आता चांगलं शिकवतात. वाईट शिकून पूर्वी वळण लागत नव्हतं. वाईट आता चांगलं शिकून वळण चांगलं लागत नाही. इकडे लक्ष द्या. काय शब्द वापरला? ते आसुरी विद्या शिकवायचे पण ज्यांना ठेवलं ते शंडानी अमर्क यांना देव मान्य होता. लक्ष द्या. देव मान्य होता आणि याला मान्य नव्हता. एक दिवस त्यांनी शालिग्रामामध्ये असं थाळ्यामध्ये शालिग्राम घेतला आणि पूजा करायला लागले. गंमत अशी झाली. सेवकानं पाहिलं अरे जे शंडानी अमर्क आसुरी विद्या शिकवायला ठेवले त्यांनाच देव मान्य, तेच देवाची पूजा करताय. लगेच पळत गेले. हिरण्यकश्यप घात झालाय. ज्या पिकाला कुंपण केले ते कुंपणच शेत खायला लागलंय तर वरड कुणाकडे न्यायची आहे? हिरण्यकश्यपाला राग आला. लगेच निघाले. शंडा अमर्काचा वध करायचा, काहीतरी मारायचं, शिक्षा द्यायची आहे म्हणून शालिग्राम थाळ्यामध्ये ठेवलेल्या शालिग्रामची पूजा करत होते. तेवढ्यात हिरण्यकश्यप आलेला बघितला. शंडाने अमर्कानं हात जोडले, देवाला विनंती केली, सर्वस्व भार देवावर टाकला.
आणि नामस्मरण घेतल्यामुळे एक दया झाली, कृपा झाली आणि थाळ्यामध्ये ठेवलेल्या शालिग्रामचं पाणी झालं. शालिग्रामचं ज्यावेळेस पाणी झालं तिकडून हिरण्यकश्यपाला कशाची पूजा करता रे? निर्गुण स्वरूपाची. बघितलं थाळ्यात काहीच नाही, नुसतं पाणी आहे. हिरण्यकश्यपाने थाळा उचलला आणि सगळं पाणी पिऊन टाकलं. जे पाणी पिला ते शालिग्रामचं होतं. म्हणतात असं तपश्चर्येसाठी गेला, पण पुढे अपशकुन घडला. देवाचं नाव ऐकायला मिळालं, वाचण्यात आलं, कानावर पडलं, नारायण ऐकलं, हिरण्यकश्यपू अपशकुन घडला म्हणून परत आला. माणूस पुढे गेलं, पुढे चाललं, मांजर आडवं गेलं तर माणसं म्हणतात काम होणार नाही. मांजर जर आडवी गेली किशोर महाराज तर काही लोक काय करतात, 7-8 पावलं पुढे जातात, 10-20 पावलं मागे येतात आणि नवीन प्रवास करतात. काही अशी मांजर जर आडवी गेली तर गाडीच्या खाली उतरतात, पायातली चप्पल काढतात, पुढच्या टायरला 2 थप्पड मारतात. काही माणसं अशी मांजर आडवी गेली ते खिशातून काडीची पेटी काढतात, 2 काड्या तीड ओढतात. मांजर जर आडवी पडत असेल, तिच्या तोंडामध्ये शिकार असेल तर काम झाल्याशिवाय राहत नाही. मांजर जर डावीकडून उजवीकडे पळत असेल तर काम 100% होतं. मांजर जर उजवीकडून डावी, तुम्ही प्रयोग करायला जाऊ द्या. अपशकुन घडला, हिरण्यकश्यपू परत आला. कयाधूने विचारलं गावा कुठे गेला होता, तपश्चर्येसाठी चालला तर परत का आले? देवाचं नाव मला ऐकायला मिळालं, माझ्या वैर्याचं नाव माझ्या कानावर पडलं. तो माझा शत्रू आहे, तो माझा विरोधक आहे, तो माझा वैरी आहे. कयाधूने विचारतो कसा आहे? तो श्यामलांगी आहे, तो चतुर्भुज आहे. देवाचं वर्णन करायला सुरुवात केली. असंख्य वेळा कयाधूने हिरण्यकश्यपूच्या मुखातून देवाचं नामस्मरण ओढून घेतलं. जे पाणी पिला होता तो शालिग्रामचं होता. मुखामध्ये नामस्मरण देवाचं घेतलं, कानानं देवाच्या नामस्मरणाचं श्रवण झालं. दोघांचा समागम झाला तर प्रल्हादाचं बीज रोपण झालं. तेव्हा नामोच्चार बिंबला. विठ्ठल विठ्ठल म्हणून प्रल्हाद सात्विक निघाला. हे ध्यानात ठेवा, नाही का? नाही तर याच्यात अजून ती गडबडी सांगता येईल मला, पण जाऊ द्या. कारण कश्यप आणि दिती चांगली होते, पण त्यांच्या पुढे हिरण्यकश्यपू आणि हिरण्यकश्यप वाईट निघाले. हिरण्यकश्यपू वाईट होता, प्रल्हाद सात्विक निघाला. धृतराष्ट्र जन्माला येतानाच आंधळे का आले, पंडुराजा कुष्ठरोगीच का आले? त्याची बरीच प्रमाणे एकच प्रमाणे बीज त्याचा क्षीणतेची फळ. पूर्वी नियम असा होता, जसं बियाणं तसं झाड, आणि जसं झाड तसं फळ येतं. पण आता बरीच लोक खालचं खोड वेगळं घेतात आणि वरचं फळ वेगळं घेतात. त्याला काय म्हणतात? त्याला काय म्हणतात? कलम. किती कलम करा तुम्ही, बर का, किती कलम करा, खोडातला आनुवंशिकपणा हा कधी जात नाही. आपला शब्द आहे आता भिंतीवर लिहिलंय बघा, कुष्ठरोग आनुवंशिक नाही, अमुक रोग आनुवंशिक नाही. पण माझा एक शब्द असा आहे, बारकाईनं चौकशी करा, खोडी आनुवंशिकच आहेत. उच्चार प्रल्हादी बिंबला. तेव्हा तो नामोच्चार प्रल्हादावर बिंबल्यामुळे महाराज पुढे शब्द बघा, उद्धवाला दला कृष्णदाता. अरे उद्धवाला सुद्धा ज्ञान दान देणारा दाता भगवान कृष्ण उद्धवाला मिळाला. सगळ्यात जवळचा अर्जुनाच्या कोण होतो माहितीये का? कृष्ण होता. आणि कृष्णाच्या जवळचा अर्जुन होता. पण नीच धामाला भगवान कृष्णानं जाताना अर्जुनाला ज्ञान दिलं नाही का? अजिबात नाही दिलं. ते ज्ञान उद्धवाला दिलं. पण माझ्या ज्ञानाचं रक्षण करील तर फक्त कोण करील? उद्धवच करील. ज्ञान दान देणारा दाता उद्धवा. उद्धवाला लाभला किंवा मिळाला. दाता त्याला म्हणतात, जो देतो त्याला काय म्हणतात? दाता. जो घेतो त्याला काय म्हणतात? दाता. घेऊन देतो त्याला दाता म्हणतात का विना मोबदल्याचं देतो त्याला दाता म्हणतात? बरं जाऊ द्या. देवाला सुद्धा तुकोबराय सांगतात त्याला दाता म्हणतात. का तो विटेवर उभा आहे नाही का? आणि तो एक दाता आहे म्हटले, पण कसा? दानशूर. विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची एक दानशूर दाता.
दाता शब्द आहे. मला एक सांगा, बरीच लोक दान करतात, त्याला काय म्हणतात? भूदान, गोदान, कांचनदान, कन्यादान, मतदान, अशी बरीच दान आहे. पण मला वाटतं आता मतदान शब्द फोडून टाकावं लागणार आहे आता, कारण मतदान नाही, आता वाहन दान म्हणावं लागत नाही का? घेऊन दिलं जातं त्याला काय दान म्हणत नाही. मुलगी सुद्धा जर दान केली बापानं, तर मुलीला आणायला गेल्यावर त्या लोकांना म्हणावं लागतं मुलीला पाठवता का? पण बरीच बाप म्हणतात की शिवर तुला काय करायचं मी आहे, याच्याबद्दल मला काय जास्त बोलायचं. दान दिल्यानंतर अधिकार आपला अजिबात नसतो, हे ध्यानात ठेवा. दान देणारा दाता भगवान परमात्मा उद्धवाला मिळाला. मग विचारलं एकानं, म्हटले महाराज का हो ते नाम सोपे वेड्या भावी एकदम चांगलं आहे, यानं बऱ्याच जणांचा उद्धार केला. मी नळगत ते नामस्मरण प्रल्हादानं घेतले. ते उद्धवानं स्वतःच्या जीवापड अन्न पाणी न घेता उद्धवानं सुद्धा देवाचं नामस्मरण घेतलंय. मान्य आम्हाला, पण त्या नामाला काय म्हणतात हो? असं काय नाम आहे? त्यावेळेस माऊली ज्ञानोबराय त्या नामाला अमृत म्हणतात. आणि त्या नाम अमृताची गोडी कुणाला लागली? अभंगाचं चौथं चरण. नामामृत गोडी वैष्णवाला, घेतल्यानंतर माणूस मृत होत नाही. जे घेतल्यानंतर माणूस मृत होत नाही म्हणजे मरत नाही, त्याला काय म्हणतात? अमृत. अ म्हणजे नाही आणि मृत म्हणजे मरण, ज्याला मरण येत नाही, अमृत. बरोबर ना? मग आपल्याला मला सांगा, या भवसागरामध्ये आपण जन्माला आलोय, त्या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आलोय. आपल्याला प्रत्येकाला आता जायचंय पुढं घरी, घरी नाही का? घरी जायचंय ना, म्हणजे आपल्याला काय करायचंय? मरायचंय ना. पण मरणाला बरीच माणसं म्हणतात जन्माला आला तो जाणार, जो आएगा सो जाएगा. जुनी लोक म्हणायची जो खाटेवर आला का तो ताटेवर जाणार. महाराजांची प्रमाणे जन्म आलिया बाळ आणि त्याची वाट पाहे काळ, कसा तैसा काळ लोकांनी तसे प्रमाण सांगता येतील. पण प्रत्येकाच्या पाठीमाग लागलाय, म्हणजे प्रत्येकाला मरण येणारच आहे. पण मी सांगतो तुम्हाला, ज्याला मरायचं नसल त्याच्यासाठी औषध आहेत. कसं माहितीये का? सर्दी झाली तर औषध आहे नाही का? तुम्हाला खोकला आला तर औषध आहे, तुम्हाला ताप आला तर औषध आहे, तुमचा पाय गेला तर डुप्लिकेट पाय आहे, हात गेला तर दुसरा बसवता येतो, डोळा गेला तर दुसरा टाकता येतो, दात गेले तर नवीन टाकता येतात, सगळं टाकता येतं. मग मरणच नको असं जर तुम्हाला वाटत असेल तर मरणाला सुद्धा औषध आहेत, हे ध्यानात ठेवा. याचं मेडिकल सुद्धा उपलब्ध आहे. ज्याला मरण येऊ द्यायचं नसेल त्यानं घेतलं पाहिजे अमृत. काय घेतलं पाहिजे त्यानं? अमृत. नसेल तर बघा ना, 14 रत्न निघाली होती, त्याच्यातले 13 रत्न देवाला मिळाली, पण अमृत हे एक रत्न दैत्याला मिळालं. देवाने मीटिंग घेतली, सांगितलंय 13 मिळून फायदा नाही, मिळायला काय पाहिजे म्हटले आपल्याला?
अमृत. कारण माणसाची एक पद्धत आहे, जे मिळालं त्याच्यात माणसं समाधान कधीच नाही. 13 मिळाल्यावर बरं वाटायला पाहिजे का 1 मिळाल्यावर बरं वाटायला पाहिजे? बरोबर आहे ना. पण देव म्हटले नाही, मिळायला पाहिजे काय? अमृत. मग पुन्हा अमृत मिळण्यासाठी देवानं सुंदर स्त्रीचा वेश धारण केला आणि ज्याच्या हातामध्ये अमृताचा कलश होता ना, ज्या दैत्याच्या, या सगळ्यांच्या दैत्यामध्ये जाऊन प्रत्येकाला ती महिन्याचे धक्का लावीत 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 सगळ्यांच्या समोर जाऊन उभं राहिली आणि सुंदर स्त्रीला, सुंदर त्या भगवंताला पाहिल्यावर सगळे दैत्य भांबावून गेले. आणि सुंदर स्त्रीला पाहिल्यावर शक्यतो दैत्य भांबावून जातात. टक लावून बघायला लागले. टक लावून बघता बघता ज्याच्या हातामध्ये अमृताचा कलश होता ना, तो एवढा भांबावला, तिने आपल्याला वरावं, तिने आपल्याला वरावं, धावत गेला आणि अमृताचा कलश तिच्याकडे देऊन टाकला. अमृताच्या कलशाकडे मोहिनीनं पाहिलं, म्हटले अशा अभागी स्त्रीवर विश्वास कसा टाकला? अमृत माझ्याकडे का दिलं? तर त्या दैत्यानं सांगितलं तिला, म्हटले तू करशील ती पूर्व दिशा. काय म्हटला तो? तू करशील ती पूर्व दिशा. म्हटले अमृत माझ्याकडे दिलं पण मी सगळ्यांना वाटील. म्हटले सगळ्यांना वाट. म्हटले मी पहिल्यांदा देवांकडून सुरुवात करील. म्हटले देवांकडून कर. म्हटले तुम्हाला राहणार नाही. म्हटले नाही राहिलं तरी चाललं, कारण शक्यतो दैत्य तिच्या विरोधात कधी जात नाही. ती जर म्हटली ना चाल घर सोडून, जर म्हटली ना ती आई बाप सोडून निघाला, नाही का, तेव्हापासून मोहिनी जसं म्हणल तसा दैत्य नाचतोच. जाऊ द्या वेड्या बाबी, नाही का. ज्यावेळी ही भूमिका झाली आणि या संधीचा फायदा देवाने घेतला. मला अमृत सांगायचंय, देवांकडून वाटायला सुरुवात केली. बराच वेळ झाला आपल्याकडे अमृत येत नाही. पुन्हा दैत्याने सांगितले, बघ रे आपल्याकडे अमृत येत का नाही? राहू नावाचा दैत्य डोंगरावर चढला. बघितलं देवांचीच पंगत अजून 2 किलोमीटर लांब आहे. एवढा सकलच अमृत वाटून आपल्याकडे याची गॅरंटी नाही. दैत्याला सांगेपर्यंत आपल्याला राहणार नाही. राहू नावाच्या दैत्यानं त्या बाजूला उतरला, देवाच्या पंक्तीला जाऊन देवाचा वेश घेऊन बसला. कुठे माहिती का? एका बाजूला सूर्य आणि एका बाजूला चंद्र, दोघांच्या मध्ये बसला. भगवंत अमृत वाटताना सूर्यानं ओंजळ केली, त्याच्या ओंजळीत टाकलं. राहू नावाचं दैत्यानं खाली मानगाती ओंजळ पुढे गेले. देवानं राहू नावाचं दैत्याच्या ओंजळीमध्ये अमृत टाकलं. चंद्रानं ओंजळ केली, चंद्राच्या ओंजळीत अमृत टाकताना राहू नावाच्या दैत्याच्या ओंजळीत अमृत पडल्या पडल्या राहू नावाच्या दैत्यानं ओंजळ पाठीमागे केली आणि तशीच तोंडाला लावली आणि प्यायला सुरुवात केली. चंद्रानं सूर्याने एकमेकाकडे पाहिलं. अरे मिळाल्या बिलगलं. याचा अर्थ आपलं भावबंद दिसत अजून पूर्ण करका होऊ नाही दिला. सगळ्यांना पकवान मिळाली नाही तरी बिलगलं. ही वृत्ती देवाची नाही, ही राक्षसी अवलाद असली पाहिजे. इकडून पुढे पंक्तीमध्ये शोध घेत चला, नाही का. हे म्हटले हे आपलं नाही दिसत. लगेच चंद्रानं सूर्यानं देवाला खुणवलं. यानं तोंडात टाकलेला अमृत घशाच्या खाली उतरण्याच्या देवानं हातामध्ये सुदर्शन चक्र घेतला आणि राऊचा शिरछेद केला. शिर उडाला, कदंब खाली पडलं. ज्या ठिकाणी शिर पडलं त्या गावाचं नाव राऊरी. ज्या ठिकाणी कदंब पडलं ना त्या ठिकाणाचं नाव नेवास. म्हणजे अमृत वाटण्याचं ठिकाण ते आजचं नेवास. घशाच्या खाली उतरलं असतं तर राहू नावाचं दैत्य मेला नसता. विठ्ठल अमृत मिळालं तर माणसाला मरण येत नाही. ते मिळतं सुद्धा. पुढे माहिती का, त्याचं मेडिकल सुद्धा उपलब्ध आहे. त्याचं मेडिकल आहे स्वर्गात. फक्त जायचं घेऊन यायचं, मरण तुम्हाला येणार नाही. त्याचा पत्ता परत सांगतो, ते तुम्हाला मिळतं. त्याचं मेडिकल आहे स्वर्गात. फक्त जायचं घेऊन यायचं, प्यायचं, मरण येणार कोणाला लागत नाही का. म्हणजे स्वर्गात जाण्यासाठी पहिल्यांदा काय करावं लागतं? मरावं लागतं. ध्यानात ठेवा, मरणाला औषध नाही पण भवसागर करण्याला आहे, त्याला म्हणतात अमृत. अरे ओरिजिनल हा अमृत आहे ना,
जया अमृत जयास पिके पुढे अरे अमृता उनी गोड नाम तुझे देवा अरे सोपो रायने ओरिजिनल अमृत नाम अमृता पुढे पिके केलं होतं आता तेही बरेच प्रमाणात सोफा मिळा संत मला तिने देव भुलविला चला जाऊ द्या पण अमृत नामाला अमृत म्हटले त्याची गुढी कुणाला लागली वैष्णवाला धरी वैष्णवाला का वैष्णव कोण आदम वैष्णव आधमाधम वैष्णव उत्तम वैष्णव मध्यम वैष्णव मला वाटतं उत्तम वैष्णव कुणाला म्हणतात अधम कुणाला म्हणतात याच्यातही बरेच थोड भाग सांगता येईल सोपं सांगतो स्वतः नामस्मरण घ्यायचं आणि दुसऱ्यालाही घ्यायला लावायचं सजीव असो अथवा निर्जीव देवाचं नाव घ्यायला भाग पाडतात यांना उत्तम वैष्णव म्हणतात सीता शोधण्यासाठी हनुमंतराय निघाले सांगितलं लंकेत सीता आहे पण हनुमंतानं सांगितलं प्रभू सीता शोधण्यासाठी जातोय पण लंकेचा राजा रावण आहे रावणाला 80,000 बायका आहे 80,000 बायका 80,000 बंगले असेल त्यात सीतेला एक दिला असेल 80,000 रावण स्त्रियांमध्ये तुमची सीता ओळखणार कशी प्रभू रामानं सांगितलं माझी सीता ओळखणं काहीच अवघड नाही ज्या ठिकाणी माझी सीता असेल त्या ठिकाणी सगळे राक्षस राम म्हणत असतील ज्या ठिकाणी माझी सीता असेल त्या ठिकाणी सगळे वृक्ष राम म्हणत असेल आणि ज्या ठिकाणी माझी सीता असेल त्या ठिकाणी वाहत येणारा वारा सुद्धा राम दोन्ही घेऊन येत असेल यांना उत्तम वैष्णव म्हणतात ध्यानात ठेवा आता मध्यम वैष्णव स्वतः पुरतं घ्यायचं आधमाधम कधी कधी घेतलं तर घेतलं नाही घेतलं तर नाही घेतलं अशी बरीच उदाहरणं सांगेल त्या नाम आपल्याचं वैष्णव वैष्णव कोण त्याचे प्रकार आहे वैष्णव म्हणून जया नावगी देवावरी माया यांना वैष्णव म्हणतात पण त्यांना गोडी लागली या नाम अमृताची कशी तर योगिया साधनी जीवन कळा योग्याला जीवन कळा प्राप्त कसं याच्यात बरंच बोलता येईल पण फक्त एक क्लू सांगतो एखादी गरोदर स्त्री असेल तिचा प्रसूत काळ जर जवळ आला असेल ना ती देवाला विनंती करते देवा या दुःखातून मला सोडव या दुःखातून मला सोडव शेवटी असाया वेदना झाल्या तर बोलता बोलता म्हणते कधी मरो तिकडं पण मला याच्यातून सोडव शेवटी बोलता बोलता म्हणते म्हणे मुलगा जावं तिकडं पण मला याच्यातून याचा सोडव असाया वेदना होत्या पण मला तर शेवटच्या क्षणी ज्या प्रसूत होते त्या तिला ज्यावेळेस पुत्र रत्नाची प्राप्ती होते ना त्या मुलाचं मुख बघितल्यानंतर ती सर्व दुःखाला विसरून जाते ना तसं योग्याला सुद्धा देवाचं नामस्मरण घेतल्यावर जीवन कळा प्राप्त होतात योगिया साधली जीवन कळा आणि ज्यांनी हे नामस्मरण एक तत्वानं साधनात घेतलं त्याला द्वैताची नाही आवडलं एक
म्हणजे साधनामध्ये साधन केलं पाहिजे, कामामध्ये काम काही म्हणा. राम राम आपलं रामही भजन करा आणि आपलं कामही करा. म्हटले होतं काय तर त्या माणसाला द्वैताची बाधा होत नाही. पण एक तत्वी नाम साधिती, एक तत्वी नामस्मरण एक तत्वानं घेतलं पाहिजे. एक निष्ठेनं जर नामस्मरण कुणी घेतलं तर म्हटले भगवान शिवानं स्वतःच्या आत्म्याच्याही पलीकडे राम नाम जपलं. रामकृष्ण वाचा बाब हा जीवाचा. रामकृष्ण हे नामस्मरण ह्या वाचेने घेतलं पाहिजे. या वाचेला छंद लागला पाहिजे. कसा लागला पाहिजे तर असंख्य उदाहरणं सांगता येतील आणि तुम्हाला सगळे माहिती सगळे बोलतो. पण ते नामस्मरण घेण्यामध्ये पाहिजे भाव. काय पाहिजे? भाव पाहिजे. काही न लगे एक भावाची तर देवाला काय लागतो? भाव. बा तुमचा यंदाचा सप्त्यावर असणारा भाव, तुमचा यंदाचा सप्त्यावर असणारा भाव. म्हणून यंदा पहिल्याच दिवशी तुम्हाला पावसानं दिलेला गुम्मत अशी बोललेलं बरं मोस महिन्यापासून वाट पाहत होते. भावानं सप्ताह करायचं ठरवलं. पहिल्या दिवशी भरून राजानं भावानंच लोक व्रत करतात, वैकल्य करतात, आराधना करतात पण भावापोटी करत नाही. बरं सांगू तुम्हाला, महिन्यात महिला मंडळी संकष्टी चतुर्थी करतात. का करायची कशी करायची माहीत नाही. पण त्या व्रताची सांगता तरी करायची असते माहिती का? चंद्रोदय झाल्यानंतर. चंद्र जर 9:30ला निघणार असेल आणि जर 8:30 पावणे 8लाच नाही म्हणते आज निघाला संपुष्टात पावसामुळे तुमचं लक्ष काय नाही. ऐका, भाव हा जीवाचा आत्म्याच्या पलीकडे भगवान शंकरानं स्वतःचं नामस्मरण कसं घेतलं देवाचं तर ऐका. मला वाटतं सती मातेचा सुद्धा त्याग भगवान शिवाने केला. सतीमध्ये राम नाही, पार्वती नावामध्ये र आहे, उमा नावामध्ये म आहे. म्हणून भगवान शिवानं अंगीकार केला आणि सतीचा त्याग केला. का केला होता माहिती का? एवढं सांगतो, इकडे लक्ष द्या. महिला मुली जास्त आहे म्हणून सांगतो. एकदा भगवान शंकर आणि सती माता अगस्ती मुलीवरून आकाश मार्गाने ज्यावेळेस चालले तर प्रभू रामचंद्र विचारत होते, माझी सीता पाहिली का? माझी सीता पाहिली का? माझी सीता पाहिली का? पण गंमत अशी झाली, तेवढ्यामध्ये सतीनं बघितलं, म्हटलं उभं
सतीनं जर भगवान शंकराला सांगितलं विमानू करा, तर कसे भगवान शंकर असेल तर सतीचं ऐकावंच लागतं आणि विमानू करावं लागतं. हे धरू म्हणते बघा, भजन कुणाचं करता? प्रभुरामाचं. चिंतन कुणाचं करता? श्रीरामाचं. ज्याचं चिंतन करताय, ज्याचं भजन करताय, तो एक स्त्रीच्या आधीन एक स्त्री लंपटे. बघा म्हटले त्यांना माणसांना विचारणं ठीक आहे, तो मिठी मारतोय, माझी सीता पाहिली का, माझी सीता पाहिली का? मी परीक्षा घेतल्याशिवाय खरं मानणार नाही. सतीने सांगितलं असं म्हटलं, भगवान शंकर म्हटले माझ्या रामासारखे देव नाही, शत्रू नाही, मित्र नाही, पिता नाही, वडील नाही, बरोबरच काही बोलले. सतीला पटलं नाही. इकडे लक्ष द्या सत्या हो. सतीनं उभ येऊन सीतेचं रूप घेतलं, उभ येऊन सीतेचं रूप घेतलं आणि प्रभू रामचंद्रजीला विचारत होते ना माझी सीता पाहिली का? तिथून काही अंतरावर येऊन बसले तरी प्रभू रामानं नाही बघितलं. अजून जवळ आली तरी नाही बघितलं, अजून जवळ आली तरी नाही बघितलं. शेवटी ती सती सीता रूपी प्रभू रामचंद्राच्या समोर गेली आणि सांगितलं नाथ तुमची सीता तुमच्या समोर उभी आहे ना. त्याच प्रभू रामचंद्र खाली वाकले, दर्शन घेतलं, मुखातून शब्द काढले, तू काय येथ आई, तू काय येथ? प्रभू रामचंद्राची सती मातेने घेतलेली परीक्षा. आजही तुम्ही तुळजापूरला गेला असेल तर तुळजापुराच्या प्रवेशद्वाराच्या गेटवर लिहिलंय बघा, तुकाई देवस्थान. भगवान प्रभू रामचंद्राची सतीने घेतलेली परीक्षा. सतीला अधिकार कळाला, खाली मान घातली, भगवान शंकराकडे आली. भगवान शंकर असा विचार केला, शास्त्र असं सांगतं ज्या दिवशी पत्नी पतीच्या विरोधात जाईल त्या दिवशी त्या पतीनं पत्नीचा त्याग करावा. पुन्हा ऐका, ज्या दिवशी पत्नी पतीच्या विरोधात जाईल त्या दिवशी ओरिजिनल पतीनं पत्नीचा त्याग करावा, पण शास्त्र तुम्ही न पाळावा. कारण आपला दररोज विरोध हे नवीन कुठून आणावा. विठ्ठल विठ्ठल ध्यानास्त ठेवले कुठं कथा लई होती. मला एवढं एकच सांगायचंय, आपल्या देवावर शंका घेतली ना म्हणून सतीचा भगवान शिवानं त्याग केला. तिने रामावर शंका घेतली, डोळे बंद केले, ध्यानास्त बसले आणि देवाचं नामस्मरण करता 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 अरे कित्येक दिवस निघून गेले पण सतीचा अंगीकार नाही केला. नंतर दक्ष राजाच्या यज्ञामध्ये सती माता गेली, कशी गेली, का गेली ते उदाहरण सांगावं लागेल. स्वतः यज्ञामध्ये तिनं आहुती दिली, पुन्हा हिमालय महिन्याच्या पोटी जन्म घेतला. पार्वती नावानं प्रगट झाली, उमा नावानं प्रगट झाली. पार्वतीमध्ये र आहे, उमामध्ये म आहे. ज्याच्यात राम आहे त्याचा अंगीकार भगवान शिवाने केला. स्वतःच्याही आत्म्याच्या पलीकडे राम नाम जपलं. आत्मा जो शिवाचा राम जप, या राम नामाच्या जपानं भगवान परमात्मा सुद्धा आकळला जातो. संताचे संगती Thank you.
पती येणे पंते. संतांच्या संगतीमध्ये मनाच्या मार्गाची गती जर वळवली तर भगवान परमात्मा आकाराला तो संताची संगत कशी. संगतीने माणूस बिघडतो, संगतीने माणूस सुधारतो. संगत फार महत्वाची, त्यातली त्यातही संताची. संत म्हणावंच कोणाला, हाच लई मोठा प्रश्न आहे पहिल्यांदा. कारण हल्लीच्या काळामध्ये संत भरपूर झाले, त्याहीबद्दल मला काही बोलायचं नाही. आणि कीर्तनाकडे काय आता लक्ष ठेवून तुम्हाला दिसत नाही. त्याच्याकडे जाताना घेऊन जातो, चांगला असेल निश्चित आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. सालाबाद चालू असलेला आपला हा नाम संस्थान वरुण राजाच्या आगमनानं, सर्व महाराज मंडळीच्या आगमनानं आपला मला वाटतं पायगुण पहिल्या वर्षी म्हणजे पहिल्याच दिवशी जरा चांगला आहे असं म्हणावं लागेल नाही का. कारण आपल्याला लाभलेले आमचे अनिरुद्ध महाराज ते पाठीमागून कळणार आणि कारण म्हातारपणाने मुलं घरी तरी आनंद होतो. म्हणजे कीर्तनाला जरी आले तरी त्यांचे मनापासून आनंद आहे. बाकी अशी मोठी माणसं आपल्याला मिळाली. जे कसं बोलताना बऱ्याच उलटा पालटा बोलणारा माणूस तुम्ही बऱ्याच जणांनी कीर्तन ऐकली पण कसं असतं वातावरण बऱ्याच गोष्टीचं आम्ही तुम्हाला असते. हा वातावरण सुंदर आहे पण तुमचं कधी पाऊस पडला नाही त्याच्यामुळे आगमन पावसाची ते तुम्हाला महत्त्वाचं आहे. आमचे दीपक महाराज याही ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचे आभार मानतो. आपले सगळ्यांचे सुपरिचित असणारे नुसतं आगमन आहे का. धन्यवाद तुम्हाला दोघांना. मी समस्त गावकऱ्यांना धन्यवाद देतो. याच ठिकाणी मी बी थांबतो. जशी तुम्हाला घाई तशी मला बी घाई आहे, काही हरकत नाही. ज्या योगानं योगदान आणला त्या संतात भजन करा. फक्त वेशभूषा आपलं राहणीमान याच्याकडे लक्ष द्या. स्त्रियांनी आपली संस्कृती सांभाळा, वडीलधाऱ्यांची आज्ञा पाळा. आपल्या मुलांना वळण लावण्याची जबाबदारी ही महिला मंडळीकडे आहे. 8, 60, 70, 80 वर्षाची म्हातारी असेल, तरुणपणात त्यांची सुपारी फुटली, आपल्याला सासू कशी मिळेल हा विचार पडला होता. आता त्याच विचार करतात. तुमचं मला काही बोलायचं नाही. ओळखून घ्या ती म्हणते येणारा वादळ कसं असेल, कारण ते उन्हाळ्यात सुद्धा गारपीट करू शकतो. तुम्ही बाप मुलीला म्हणत होता, 2 गोष्टी ऐकले, तर नांदली नाही ते गेली, हल्ली आता म्हणत नाही. या विषयावर नाही बोलतो मी. आलो कधी तर बोलून आमचं भजन करा. ज्ञानेश्वर